नमस्कार. आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचा जावं हीच कळवायच्या चरणी प्रार्थना. तर माझी देवांची पूजा झाली होती. देवांना केळ आणि साखरचा नैवेद्य दाखवला आणि आता मी चालले होते अंगणवाडीमध्ये आभीचा आहार भेटायचा होता आणि आभीला वजन करण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं घेऊन. तर त्याचं वजन उंची त्या मॅडमने केलं, पण माझं आधार कार्डचं व्हेरिफिकेशन पण त्यांना करायचं होतं म्हणून त्यांनी बोलवलं. तर मी त्यांना बघा ब्लॉगमध्ये सांगितलं, म्हणजे मला म्हटलं की व्हिडिओ घेते. तर मी म्हटलं हो, मी ब्लॉग तयार करते डेलीचं. तर म्हटलं मग आम्हाला पण दाखव ब्लॉगमध्ये. तर काही असे कमीच लोक असतात की आम्हाला पण घे, काही चेहऱ्याला पोतात नको दाखवू म्हणतात. तर बघा आभी इथं खेळतो. ह्यांनी वजन उंची घेतली आभीची आणि त्या वजन ही घेत होत्या, उंची घेत होत्या. आभी कसं बघतोय त्यांच्याकडं. त्याच्यानंतर मी आले शॉपमध्ये आले तर लाईटच गेली होती. मग मी अर्धच उघडलं होतं शॉप. आता मला तिकडं जायचं होतं आणि दुपारी हे आले तर मी ह्यांना म्हटले की वरतीच्या काचा ज्या होत्या ना, त्या बाहेर बांधकाम चालू होतं त्याच्यामुळं खराब झाल्या होत्या. आता ते पूर्ण दिवस झालेत त्या बांधकामाचे. तर त्यांनी मग मला साफ करत होते. तर ते मला ऐकत होते, माझे शर्ट खराब होईल, माझं असं होईल तसं होईल, ते चाललं होतं. तर चालली होती चेष्टा मस्करी. ते झालं तर करायला गेलो एक आणि झालं दुसरंच. तर मी ह्यांना काय म्हणले, अहो लाईट बल्ब गेलाय तर एक बल्ब पण आणा. तर ते म्हणले तुला आता दुकानची लाईटच चेंज करून देतो. तर खरंच मला वाटलं नव्हतं की ते लाईटिंग करून देतील म्हणून दुकानमध्ये. तर 2 ट्यूब बसवल्या. तर त्या ट्यूबमध्ये 3 प्रकारच्या लाईट लागतात. तर मी नंतर तुम्हाला दिसेल समोर बसवलेलं. तर इथं साफसफाई करता ते समोर प्रज्वलचं दुकान आहे. म्हणजे प्रज्वल म्हणजे आमच्या समोरचाच मुलगा आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे ना. तर तो लाईटचं काम करतो. तर तो बघा कसा लपतोय. मी म्हटलं हा बघा छान काम करतो, सगळं TV दुरुस्त सगळं करतो ना. तर मग ह्यांनी डिस्प्लेच्या साड्या वगैरे काढल्या आणि काउंटरवर ठेवायचं चाललं होतं. मला म्हणले तू फक्त आबीला घे, मी करतो सगळं. तर इथं प्रज्वलचं आणि दोघांचं चाललं होतं करायचं लाईटचं काम. आणि लाईटचं काम त्यांनी ड्रिल वगैरे केल्यामुळे ना सगळे धूळ दुकानामध्ये झाली होती. आणि मग इथं मी ब्लॉग घेते, दीदीला समजलं तर दीदी हाय करते. तर इथं बघा लाडू खेळतोय. लाडूला हेलिकॉप्टर हे आणलं होतं लाडूच्या पप्पाने. ते दुसरे लाडूचे पप्पा आहेत ना, त्यांनी दोघांना आणले होते, त्यांच्या लाडूला आणि ह्याला पण एक आणलं होतं. का तर दोघांच्यात भांडणं लागतात ना म्हणून आणलं होतं. तर त्याचा चालला होता खेळ. तर तो मला म्हणत होता बघ मम्मा व्हिडिओ दाखव मी कसा खेळतोय ते झालं त्याचं खेळ. तर ते हेलिकॉप्टर असं हवेत, ते स्प्रिंग ओढली की त्या हवेत उडायचं आणि खाली यायचं. तर त्याचा तोच खेळ चालला होता बराच वेळ. मला दाखवतोय कसं बसवायचं, काय करायचं ते. आणि लाडू मग रात्री खूप दचकला आणि रडला पण झोपेत. त्याच्यानंतर त्याला सकाळी एक उलटी झाली आणि त्याला एवढी झोप येत होती की तो शाळेत पण गेला नाही. आणि पहिल्यांदाच असं झालं की त्याची झोपच जात नव्हती डोळ्यावरची, खूप झोपत होता तो. आणि इकडं बघा लाईट बसवून झाले होते आणि साफसफाई करायची म्हणजे लाईट बसवून झाली आणि हे करत होतो. एक क्लिप डबल झाली. आणि हा बुधवार आणि गुरुवारचा मिक्स ब्लॉग येतोय तुम्हाला. तर गुरुवारी लाडू आजारी होता. तर तो म्हणला की मम्मा मला मोरव्याला जायचं आहे. तर त्याचं ना एकच डोक्यात असतं. तर ह्यांना म्हणलं ह्याला एकदाच आपण नेऊन आणू. तर मग आम्ही गेलो होतो मोरव्याला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. तर इथं मी नारळ ते घेतलं, बाहेर बसतात त्या आजी त्यांच्याकडून नारळ घेतला, अगरबत्ती घेतली, खडीसाखर घेतली. तर काय माहिती पण दत्त महाराजांच्या मंदिरात गेलं किंवा आई काळूबाईच्या मंदिरात गेलं ना, मनाला एक वेगळी शांतता लागते. आणि जर आपल्या मनात किंतु परंतु असतील किंवा काही टेन्शन असेल तर आहे ना,
एकदम शांतता. इथं मंदिरात आलं ना खूप प्रसन्न वाटतं आणि काहीच करावं लागत नाही, नुसतं बसायचं जाऊन जरा वेळ. तर एवढी शांतता आहे ना, काय आपल्या डोक्यात चाललेलं असेल ते पण सगळं निघून जातं आणि मन पण प्रसन्न होतं. तर इथं बघा मी अगरबत्ती ठेवली, नारळ वाहिला, अष्टगंध वाहिला आणि खडीसाखर ते केलं आणि मुलांना पण पाया पडवलं. आणि मला पण खूप भारी वाटलं की नाही का, खूप दिवस झाले आम्ही आलोच नव्हतो. आभी पोटात होता त्यावेळेस माझ्या 5 गुरुवार मी केले होते. त्याच्यानंतर मी ते अनघालक्ष्मीचं व्रत केलं, दत्त अनघालक्ष्मीचं, आणि ते पण व्रत केल्यावरती मला खूप भारी वाटलं होतं. आणि बघा इथं पाय पडलो आणि मुलांना पण पाया पडवलं, आबीला लाडूला, आणि मग प्रदक्षिणाही घातले आणि जरा वेळ 5-10 मिनटं बसलो. आणि हा माझाच अनुभव नाही, तर हे पण मला म्हणतात की पल्लवी मंदिरात गेल्यावरती खूप छान वाटतं. कुठल्याही मंदिरात जा छानच वाटतं, पण जिथं फक्त जास्त गोंधळ नसेल, शांतता असेल तिथं जाऊन बसायचं. तर इथं ना आजूबाजूला मंदिराच्या भोवती आहे ना शिवलिंग बरेच येतं, 2-3 तरी शिवलिंग आहेत आणि खूप महादेवांची पिंड आहे. आणि असं पण आपलं दर्शन जास्त करून आपलं जाणं होत नाही मंदिरामध्ये कधी. तर बघा इथं महादेवांचे मंदिर. आणि इथं अपराजिताचं माझ्याकडं ना मला तसे लाडूच्या मम्मीनं रोप आणून दिलं, तर त्याचा खूप मोठा वेल झाला आणि त्याला फुलं पण येत होती. पण अचानक तो वेल जळून गेला आणि त्याच्यानंतरनं गुलाबाचं पण झाड जळालं आमचं. आणि इथं मी त्यांना सांगत होते इथं रोप आहे बघा, घ्यायचं का आपल्याला, तर ते म्हणले नको, मंदिरातलं कसं न्यायचं. तर ते चाललं होतं आमचं. आणि इथं पण बघा ह्या औदुंबराच्या झाडाखाली पण आहे ना हेच आहे, शिवलिंगच आहे दुसरं पण. आणि इथं खूप मोठी अशी महादेवांची मूर्ती आहे. आणि आजूबाजूला गणपतीचं पण मंदिर आहे, बरीच छोटी मोठी मंदिरं आहेत. आणि खूप छान वाटलं मंदिरात आल्यानंतरनं. आणि नंतरनं आम्ही शॉपवरती पण आलो. शॉपवरती आल्यावरती दोघांनी मिळून डिस्प्ले काच असते ना ती साफ केली शॅम्पूच्या पाण्याने. परतनं माल बऱ्यापैकी लावला. दुकानातली साफसफाई तर बऱ्यापैकी झाली होती, फक्त थोडी राहिलेली. बघा आणि मंदिरात लाडू पण चांगलं, म्हणजे लाडूची ना झोपच जात नव्हती, काय झालं होतं त्याला काय माहीत. आणि बराच वेळ त्याला आवाज दिला जेवायला ह्याला, पण तो काही उठतच नव्हता. आणि त्याच्यानंतर ना मग मी जरा वेळ त्याला खायलाही घातलं उठवून. आणि मग त्याला म्हटलं, बाळा तुला जायचं ना मोरव्याला, तर बाबा आल्यावरती मी तुला नेते, पण तू उठून बस. कारण मुलं आजारी असल्यावरती आपल्याला पण काम सुचत नाही, माझं पण घरातलं. मग मी शॉपवरती आलीच नव्हते. ज्यावेळेस आम्ही मोरव्यावरून जाऊन आलो त्यावेळेसच मी शॉप उघडलं. आणि आबीला पण जुलाब होत आहेत, त्याला पण औषध पाजलं की फरक पडतोय. परत औषध बंद केलं की परत त्याला चालू होते, का तर त्याचे दात निघत आहेत. इथं मी जरा वेळ 5-10 मिनटं बसले आबीला घेऊन, आणि लाडूचे बाबा बाहेर बसले होते. आणि मंदिरात म्हणजे बायका पण गुरुचरित्र वगैरे वाचायला बसलेला होता. आणि गुरुवारचं म्हणजे मला काय माहिती, पण मी देवीची पण पूजा करते, पण मला एक ओढ लागते की नाही का आपण दत्त महाराजांच्या पण मंदिरात गेलं पाहिजे, तिथं पण जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. दुसरं काहीच नसतं, फक्त मला मंदिरात जायचं असतं. मग काय माहिती, मी पूजा करताना पण मला असं वाटतं की आपण गेलं पाहिजे मंदिरात. आणि इथं बघा ह्या आजीला लाडूला त्यांनी कणीस दिलं मक्याचं, आणि ते म्हणत होत्या, मी म्हटलं तुमच्या शेतातलं आहे का, तर नाही म्हणल्या. मला काहीतरी सांगत होत्या त्या, पण मला काय एवढं आठवना. त्या बोलत होत्या पण आपुलकीनं बोलत होत्या, चांगल्या बोलत होत्या. आणि त्यांनी लाडूला अशीच कणीस दिलं मक्याचं. आणि त्याच्यानंतर ना गाडीवर तर मी येताना काही घेतलंच नव्हतं शूट. आबी पण हे करत होता, त्रास देत होता, म्हणून गाडीवरती त्याला हवा लागली की तो एका जागेवर हे करायचं नाही. मग त्याला असं झाकून घेतलं तरी त्याचं म्हणायचं नाही मला उभंच पाहिजे, तर तो गाडीवरती उभाच राहत होता बघ.
पाऊस पडून गेल्यानंतर ना झाडांना पण पालवी छान आली हिरवी, आणि असं गावाकडचं वातावरण बघितल्यावर जरा बरं वाटतं. आणि इकडं बघा मेंढ्या चरत होत्या, तर लाडू म्हणतोय आपले दादा आहेत का, म्हणजे आमचे पण घरी मेंढ्या शेळ्या आहेत ना, तर लाडूला असं वाटतं की कुठं दिसल्या की त्याला वाटतं की दादाच आहेत म्हणून. तर हे दादा म्हणजे त्याचे आजोबा. तर हे बघा गवत हे हिरवं असं बघितलं ना मन प्रसन्न होऊन जातं. म्हणजे आपले जे टेन्शन्स काय असतं ते आपल्यालाच माहीत असतं ना. तर आपण असं जास्त मला तर कुणाबरोबर शेअर करायला नाही आवडत. आणि तर बघा हे आणि कधी पण आहे ना आपल्याला जर असं कुठं फिरावंसं वाटलं ना, तर असं निसर्गाच्या सानिध्यात गेलेलं खरंच चांगलं असतं. तर आणि आलो तर लाडूला पाणीपुरी खायची होती. तर हे म्हणजे आजारी जाऊ दे, त्याच्या तोंडाला चव नसेल, सकाळी उलटी झाली होती, तर त्यांनी खाल्लं नव्हतं काही. मग त्याला औषध उलटीचं मी पाजलं होतं. त्याच्या 1 तासानंतरच त्याला खायला देतात ना, तर मी सकाळी पाजलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं खाल्लं होतं बिस्किट आणि दूध. आणि मग पाणीपुरी कसं खातं, त्याला आवडते पाणीपुरी आणि घरी पण बनवायला लावतो मला. तर पुन्हा भेटूयात अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.